नमस्कार. आज आपण कुळथाची आमटी करतो आहोत. हे कुळीथ आहेत. हे काल सकाळी 1 वाटी कुळीथ मी पाण्यामध्ये भिजत घातले होते. संध्याकाळी पाणी गाळून टाकलं आणि कपड्यामध्ये बांधून ठेवले होते. त्याला आता छान मोड आलेले आहेत. आता हे मोड आलेले कुळीथ मी कुकरच्या डब्यात काढून घेते. हे आपल्याला 5-6 शिट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत. कुळीथ शिजायला जरा जास्त वेळ लागतो. आता हा डबा मी कुकरमध्ये लावून 5-6 शिट्या काढून घेते. मी इथे एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि 1 आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा टाकला आहे. कांदा चांगला लाल करायचा आहे आणि यामध्ये आपण ओला नारळ टाकतो. कोकणात ह्या आमटीला कांदा चुलीमध्ये भाजून टाकतात, छान लागतो. आणि यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर जराशी परतली की गॅस बंद करायचं आहे आणि हे वाटप आपल्याला थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे. आता मी कुकर उघडला आहे. कुळीथ चांगले शिजलेले आहेत. त्यातले 2 चमचे कुळीथ मी काढून घेते. हे थंड करून वाटून घ्यायचे आहेत. आणि आता मी आमटीला फोडणी देते. फोडणीसाठी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर. त्यात 1-1.5 चमचा तेल घातलं आहे. तेल चांगलं तापलं की छोटासा कांदा कापून टाकायचा आहे. कांदा परतायचा आहे आपल्याला. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मालवणी मसाला घालायचा आहे. आपल्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाले आहेत, त्यामुळे आमटीसाठी आपण वेगळा गरम मसाला वापरत नाही आहे. हा मसाला तेलावर चांगला परतायचा आहे आणि फोडणी करताना गॅस कमी ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण हे उकडलेले कुळीथ टाकूया. ह्या कुळथामध्ये मी थोडंसं वाटप टाकलेलं आहे. आता हे ढवळून आपण जे कुळीथ काढून ठेवले होते ते मी मिक्सरला लावले आहेत आणि तेही घालून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता चवीपुरतं मीठ घातलं की आमटीला चांगला कड काढायचा आहे. कोकणात पावसाळ्यात ही आमटी वारंवार केली जाते. शेतामध्ये काम करत असताना भिजून आल्यानंतर सर्दी, कफ, पडशाचा त्रास होऊ नये आणि हे कुळीथ उष्ण असल्यामुळे याची आमटी याच्यावर औषधच असतं. आता ही आमटी शिजत आलेली आहे, पण मला आमटी थोडीशी पातळ वाटते, म्हणून मी थोडंसं वाटप घालणार आहे. कोकणात आमटी घट्ट करण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन मिक्स करून ते घालतात. ही आमटी आपल्याला भाताबरोबर खाता येते. थोडंसं वाटप टाकलं आहे. आता मी आमटी चांगली शिजवून घेते. कोकणामध्ये कुळीथ हे कडधान्य मुख्यतः पिकवलं जातं, त्यामुळे कुळथाची आमटी, कुळथाची पिठी, पिठलं वगैरे बनवलं जातात. आता आमटी झालेली आहे. चांगला कड आला आमटीला की आपण यामध्ये 2-3 कोकम टाकायचे आहेत. तुम्हाला आवडत असल्यास ह्यात थोडंसं गूळ टाकलं तरीही चालतं. हे पहा, आपण आता कोकम टाकूया. शरीराला उष्णता देणारी आणि पौष्टिक अशी आपली आमटी तयार आहे. ही गरम गरम आमटी आपण सर्व करायला घेऊया. तुम्ही भात, भाकरी कशाबरोबरही खा, अतिशय चविष्ट होते आणि पौष्टिकही आहे. ही आमटी पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये करून पाहाच. कोकणातील पारंपरिक कुळथाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.